नमस्कार, मी आहे दीपक मोरे. गुरु भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्र. स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. अंबेजोगाई शहरामध्ये विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मोरेवाडी परिसर, यशवंतराव चव्हाण चौक या ठिकाणीही रक्तदान शिबिर राबवण्यात आले. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. बातमीपत्रामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. हे दृश्य आपण पाहत आहात अंबेजोगाई तालुक्यातील सनई येथे सकाळी मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी प्रवेशद्वारामध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. आपण पाहतात यावेळीची काही टिपलेली क्षणचित्रे. यामध्ये ज्ञानेश्वर माऊली कदम सर, तसेच आप्पासाहेब रमेशराव कदम, तसेच यश क्लास सेंटरचे मालक श्रीनिवास कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. तसेच गावातील लहान मोठ्या बालगोपाळांनी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. हे दृश्य आपण पाहत आहात अंबेजोगाई तालुक्यातील मौजे चणे येथील दृश्य. आपल्यासमोर दिसत आहे महाप्रवेशद्वार, महाराजे छत्रपती शंभूराजे महाद्वार चणे. आपल्याला छायाचित्र दिसत आहेत माऊली कदम सर, तसेच संभाजी महाद्वार हे चणे येथे असून त्याचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आलेले आहे. आपण पाहत आहात ही एक्सक्लुझिव्ह दृश्य गुरु भारत दर्शनवर आमच्या प्रतिनिधीने टिपलेली काही क्षणचित्रे. सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. हे दृश्य आपण पाहत आहात अंबेजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी येथे यशवंतराव चव्हाण चौकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. बहुजन विकास मोर्चाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नमस्कार सर. नमस्कार. अब लेते छोटा सा विराम, मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक. बहुजन विकास मोर्चाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष विनोद भाऊ शिंदे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. आज अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात, त्याच्याबद्दल तुमचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. तर तुम्हाला ही संकल्पना म्हणजे कुठून सुचली? आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो. ह्यावेळेस काय झालेलं आहे सर, स्वराती रुग्णालयामध्ये अतिशय रक्तपेढीमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळं खेड्यापाड्यामधून येणारे रुग्णांचे अतिशय हाल होत आहेत. आणि गव्हर्मेंटमध्येच नसून
प्रायव्हेट बँकमध्ये सध्या रक्तपेढीची कमतरता जाणवत आहे. तर आमचं नाळपे सरांशी बोलणं झालं, त्यांनीही सांगितलं की रक्ताची खूप तुटवडा आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे आजही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही घेत राहू. तर सकाळ किती वाजता चालू झालं आपलं रक्तदान? सर 9 वाजता चालू झालं, 9-9:30 वाजता सुरू झालं. आतापर्यंत किती म्हणजे रक्तदात्याने? सर आतापर्यंत 30च्या पुढे गेले. 30च्या पुढं. आज सर दिवसभर चालू आहे का हे? हां सर, जसं येतील तसं चालू झालं. चालतं. अतिशय चांगला उपक्रम आहे. परत एकदा तुम्हाला गुरु भारत दर्शन करतो. तुम्हाला थँक्यू सर, थँक्यू. हार्दिक शुभेच्छा. आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र. बातमीपत्रात आपलं हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी येथील आंबेजोगाई येथील दृश्य. मोरेवाडी ते यशवंतराव चव्हाण चौक व रस्त्यामध्ये फटाक्यांनी सजावट केलेली दिसून येत आहे. नमस्कार, मैं हूं दीपक मौर्य. आप देख रहे हैं गुरु भारत पर. भारत पाकिस्तान वॉर की खबरें. क्या भारत विश्व गुरु बनने की कगार पर खड़ा है? क्या है ये तीसरे महायुद्ध का संकेत? क्या हिंदुस्तान कर सकता है रोबोट आर्मी का इस्तेमाल इस लड़ाई में? बहुत ही महंगा साबित हुआ है पाकिस्तान के लिए पहलगाम का हमला, आतंकी हमला. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस. आपण एका चांगल्या क्लासेसच्या शोधात आहात का? तर चला मग श्री स्वामी समर्थ क्लासेस 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी आजच कॉल करा. लोकेशन सनई रोड, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, आंबेजोगाई. 7385 79 80. नमस्कार, मैं हूं दीपक मौर्य. आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. स्पेशल रिपोर्ट में आपका तहे दिल से स्वागत है. अब एक नजर डालते हैं चांदूर बिस्वा की गांव की आपराधिक कहानियों पर. अब देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें. मैं हूं दीपक मौर्य, क्राइम रिपोर्टर.
देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क। आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क, यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क। गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तहे दिल से स्वागत है। स्पोर्ट न्यूज, पॉलिटिक्स न्यूज, बॉलीवुड न्यूज, सुपर फास्ट न्यूज में आपका तहे दिल से स्वागत है। आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क।